HP थंडर्स या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणार आहे. पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो 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 चेक हॅलो. चला धन्यवाद. पुढच्या मॅचकडे आपण वळूया. AK11 विरुद्ध HP थंडर्स असा सामना आपल्याला आता पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होते. राणा यावेळेस मात्र क्रीजवरती पहिलाच बॉल फुलटॉस बॉलला यावेळेस लांब पाठवलाय. रन किती भेटेल या फुलटॉस बॉल वरती? एकच धाव. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू आणि पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये असा पहिला चेंडू. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. बरोबर बॅटवरती चांगल्या पद्धतीने मात्र आला आणि त्यानंतर मात्र प्रणय लाला लांब पाठवलं, परंतु मात्र रन फक्त आणि फक्त एक. सुरुवात चांगली होती. मागच्या मॅच मध्ये प्रणय पहिल्याच बॉलवरती आउट झाला होता. यावेळेस मात्र बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस आणखीन लांब पाठवलाय. 2 धाबा यावेळेस मिळतील. एकदा जर पाहिलं तर यावेळेस लोअर फुलटॉस होता. बॉलला पिक केलं आणि पिक केल्यानंतर इकडे मात्र पुन्हा एकदा 2 रन मिळत आहेत. एक आहे, सॉरी माफ करा. चला 3 चेंडू 4 धावा झाल्यात. पुढचा चेंडू प्रणयसाठी. इकडे पाहिलं तर यावेळेस चांगला चेंडू आहे. थोडासा मात्र टप्पा पडून चेंडू बाहेर जाताना दिसला. फटका खेळला जरूर, परंतु मात्र फटका हवा तिथे गेला नाहीये. 4 चेंडूच्या अखेरीस 4 धावा झाल्या आहेत. यष्टीरक्षक मंदार दिसत आहेत. हार्दिक पांड्याचा नंबर घेतलाय का ऑलराऊंड परफॉर्मन्स मंदार या मॅच मध्ये दाखवतील? लहान लहान मुलं मंदारला सांगितलंय त्यांनी की मंदार दादा तू एवढे षटकार मार. चला अशा प्रकारे पहिल्या षटक संपण्यासाठी एकच चेंडू बाकी आहे. 5 चेंडू 5 धावा झाल्यात. 6 झाल्यात माफ करा. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस मिनी हेलिकॉप्टर स्टँड हँड डिलिव्हर आणि 2 धावा इझिली इकडे प्राप्त होतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाले फलकावरती 8. त्या 8 मात्र कन्वर्ट होतील 16 मध्ये. म्हणजे सुरुवात आता मात्र AK11 संघाला अतिशय चांगली भेटली आहे. चला लहान मुलांचा लाडका गोलंदाज बॉलिंग साठी आलाय. मंदार गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू बरोबर बॅट्समनच्या डोक्यावरून. पंचाचा निर्णय व्हाईट बॉल. अवांतर चेंडू इकडे मात्र सुरुवात झाली आहे मंदारच्या या ओव्हरला. आणि यावेळेस मंदारने आधीच सेलिब्रेशन करून मोकळा झाला होता. कीपरने मात्र हातात कॅच आली त्यानंतर ड्रॉप झाली आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस फटका चांगला आहे. मितेशच्या पॉवरचा इकडे मात्र एक पॉवरफुल स्ट्रोक येतोय. 2 रन्स मिळत आहेत.
इकडे पाहिले तर मैदानाच्या समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय आणि फिल्डर मात्र येत आहे तिकडे बॉल अडवतील. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. मितेश आणि प्रणय राणाची जोडी मात्र मैदानाच्या आत आहे. आतला मात्र प्रणय स्ट्राईक वरती आहेत. प्रणय जोपर्यंत मात्र मैदानाच्या आत आहे त्याच्या टीमला मात्र इकडे कोणताही टेन्शन नसेल, प्रेशर नसेल, कारण की प्रणय सारखा बॅट्समन अगदी प्रत्येक टीमला हवा बॅट्समन आहे. डावखोरा बॅट्समन. त्यात जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती रन करण्यात मात्र त्याची ओळख आहे. हा देखील एक लोअर फुलटा चेंडू. थोडाफार मात्र पुढे वाकावं लागलं त्यांना, परंतु वाकून देखील हा शॉट ठोकून मारलाय. 2 रन पुन्हा एकदा प्रणयला भेटलेत. यावेळेस जर पाहिलं तर बीट केला गेलाय. मंदार कडनं हा एक वेगात टाकलेला हा चेंडू होता आणि मंदार साठी इकडे लहान लहान मुलं टाळ्या वाजवतायत. आवडली आहे त्यांना मंदारची बॉलिंग. बावीस धावा झाल्या धावफलकावरती. 22. पुन्हा एकदा जर पाहिलं तर हा नो लुक शॉट. दोन धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. अशा प्रकारे एक धावफलक पुढे जात आहे. 24 धावा झाल्या धावफलकावरती. 24. मंदारचा षटक संपलाय. 8 धावा मंदारच्या ओव्हर मध्ये खर्च झाल्या आहेत. तर मितेश पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक वरती आले आहेत. बघूया आपल्या ताकदीने एखादा षटकार या मॅच मध्ये मितेश मारतायत का. संघाला गरज आहे. पहिला सामना जिंकले, दुसरा सामना पराभूत झाले, आता तिसरा सामना मात्र बॉल हवेत आहे, फिल्डर पासून लांब आहे, डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. समाप्त करा. 2 मॅच पराभूत होऊन मात्र तिसरी मॅच खेळण्यासाठी आले आहेत. आणि हरण्याचं कारण काय तर कालच्या दिवसात AK11 या संघाने 44 धावा पहिल्या मॅच मध्ये केल्या आणि त्या 44 धावा चेतन चौगुले आणि केवलच्या या बॅट्समन दोन्ही बॅट्समननी मात्र अगदी चांगली फलंदाजी केली. 44 धावा अगदी नॉट आउट बनवल्या आणि पराभूत केलं या संघाला. परंतु आता हा संघ मात्र थोडासा पॉझिटिव्ह दिसतोय, कारण की बॅटिंग चांगली होते. मितेश आणि प्रणयची यावेळेस जरा पाहिलं तर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायला यावेळेस बॉल खेळता आला नाही, परंतु मात्र योग्य त्या क्षणी तिकडे मात्र खेळला. सिंगल रन. पहिले तर यावेळेस पुन्हा एकदा उंचावलाय बॉल, चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील. पहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. त्याच ठिकाणी बरोबर बॉल जातोय. पुन्हा एकदा 2 रन मिळत आहेत आणि अशा प्रकारे तिसरं षटक देखील समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 34 झालेत, 34 झालेत. तर शेवटच्या ओव्हर मध्ये बघूया किती धावा करतायत. काल 44 धावा कमी पडल्या होत्या. आज मात्र या शेवटच्या 6 बॉल मध्ये किती टोटल बनवणार. मागच्या मॅच मध्ये हित आणि अनिरुद्ध या दोन्ही बॅट्समनने मात्र जबाबदारी पार पाडली होती. 30 धावांचा
टोटल उभा केला होता, परंतु आता 3 षटकांमध्ये 34 धावा झाल्या आहेत. बघूया चौथ्या ओव्हरमध्ये किती रन्स येत आहेत आता या दोन्ही बॅट्समनकडनं. अजूनपर्यंत जर पाहिलं तर नाबाद आहेत, नॉट आउट आहेत. पाहिलं तर पहिला चेंडू कीपरच्या हातामध्ये जातोय, डॉट बॉल. पहिले तर यावेळेस प्रणयला स्ट्राईक वरती आणायचं होतं, त्यासाठीचा हा प्रयत्न आणि नाबाद असलेला दोन्ही बॅट्समन आता मात्र आउट होत आहेत. विकेट आली आहे मितेशची रनआउटच्या माध्यमातून. इकडे मात्र पाहिलं तर जोरदार हिट, बॉल कुठे जाईल, 2 रनचा प्रयत्न असणार आहे, परंतु इकडे पाहिलं गेलं तर झेल बाद, प्रणय राणा आउट झालाय, विकेट आली आहे. बाकी आहेत. हा बॉल देखील चांगला होता, याच्यावरती देखील फक्त 1 आणि 1च रन भेटेल. पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू, रनआउटची संधी, काय डायरेक्ट हिट लागेल. येस, इट इज OUT आउट.
लवकर सौरभ दादांची संपर्क साधायचा आहे. सिम्बा 11 आणि रॉयल स्ट्रायकरचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल पुढच्या मॅचच्या टॉस साठी आपण या. सिम्बा 11चे कॅप्टन आले आहेत, रॉयल स्ट्रायकर्स आपण कॅप्टन पाठवा. येस तसंच विनंती असेल आकाश दादाला. आकाश दादा आपण देखील सिद्धेश दादा धनावडी यांचा मात्र सत्कार करायचा आहे. येस संजय काका इकडे मात्र सत्कार करतायत. सिद्धेश दादा धनावडे समर्थ स्पोर्ट्सचे आज स्वागत आहे दादांचं आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 अर्थातच पर्व 9 आपल्या 9व्या वर्षी पाहिलं गेलं तर अतिशय चांगलं क्रिकेट स्पर्धा इकडे मात्र आयोजित केली गेली आहे आणि दिवस रात्र या क्रिकेट स्पर्धेसाठी खूप मेहनत केली गेली आहे. त्याच मेहनतीचं फळ आपल्याला मिळत आहे, त्याच मेहनतीचं फळ आपल्या प्रेक्षकांना देखील पाहायला मिळत आहे. इकडे पाहिलं तर समोरच्या दिशेने एका हाताने बॉल अडवल्या गेले होते, दुसऱ्या फिल्डरने मात्र तिकडे रन मिळण्याचा प्रयत्न केला नव्हता. तोपर्यंत 1 रन कंप्लीट होईल. इकडे पाहिलं तर यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार येतोय कडक पे बेधडक. संकेत मात्र खूप चांगला फटका यावेळेस खेळलाय आणि तिकडे मात्र आता प्रेक्षकांची मन जिंकताना प्रेक्षकांकडे बॉल ला पाठवताना येस त्यांचे वाईफ आणि इकडे मात्र त्यांचा मुलगा त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलाय, तर त्यांचं स्वागत देणे देखील चौकाने केलाय. आणि आता त्यांच्या वाईफ आणि मुलाचं नाव घेतल्यावर थोडे एक्साइट झाले, ते रन पळायला पाहिजे. शेवटचा बॉल बाकी आहे. चला पहिल्याच ओव्हर मध्ये 18 रन आलेत, म्हणजे अर्ध काम झालेलं दिसतंय. 50% वर्क इज डन. नाउ 50% इज रिमेनिंग, म्हणजे 18 बॉल मध्ये आता एकूण 19 धावा करायच्या आहेत. 37 आधीच हवे होते, आता मात्र 18 चेंडूंवरती 19 करायचे आहेत.
इकडे पाहिलं तर या वेळेस गोलंदाज प्रेशर 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 मध्ये वाईट बॉल. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. हा बॉल देखील वळलाय, परंतु या वेळेस दर्शन खुश असतील कारण की बॉल आता पडलाय. नाही नाही पडलाय, वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा. वाईट बॉलची हॅट्रिक झाली आहे. प्रणय सांगतायत की काहीच झालेलं नाहीये, तुम्ही बॉलिंग कंटिन्यू करा, आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवा, रन गेली तरी चालतील, परंतु तुम्ही हा खेळ अगदी मनापासून खेळा. यावरती संकेतने हा फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय आणि तिकडे 2 धावा कंप्लीट झालेल्या दिसत आहेत. धावफलक पुढे पाहिलं तर बॉल उंचावरती गेलाय. कुठे जाईल कुठे जाईल, 2 रनचा प्रयत्न होत नाहीये, सिंगल रन मिळतोय. आता दर्शनचे बॉल पडायला लागलेत म्हणजे प्रेक्षक देखील आता त्यांच्यावरती पारितोषिक लावतील असं मला वाटतंय. विकेटची मागणी आहे प्रेक्षकांची दर्शन कडून आणि इकडे पाहिलं तर या वेळेस बॉल कीपरच्या हातामध्ये. हा फटका देखील चांगला आहे मित्रांनो. एक तुम्ही पाहिलं असेल की संकेतचं लेडी लेग मैदानात आल्यानंतर त्याची देखील अगदी बॅटिंग सुधारली आहे. चांगले फटके त्याचे बॅट मधनं यायला लागले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, 2 धावा. दोन षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्या 29. बॉलिंग साठी चिच्ची आली आहेत. पहिलाच बॉल आणि प्रणयच्या हाताला स्पर्श होऊन बॉल जातोय, कीपरच्या मागे उडून जातोय, सिंगल रन जातोय. इकडे पाहिलं तर यावेळेस वाईड येतोय. जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. पिंपळवाडीचे हिरो बघा बाईक घेऊन चालले आहेत. अनिकेत
आणखीन एक वाईड येतोय. आता मॅच अगदी जवळ आली आहे. 5 धावा जिंकण्यासाठी आणखीन हवेत. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. वाईड 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 येतोय. हॅट्रिक ऑफ वाईड बॉल्स. इकडे पाहिलं तर यावेळेस पुन्हा 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 वाईड बॉल केला जातोय. वाईड बॉल वरती देखील टाळ्या वाजतायत. HP थंडर्स खुश झाली आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. संकेत आलेत आता स्ट्राइक वरती मित्रांनो. संकेतच मॅच संपवतील आता. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. येस 2 रन्स रिक्वायर्ड. शेवटचे 2 रन. आणि दर्शनने इकडे आपल्या फटक्यापासून चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय HP थंडर संघाचा संकेत. संकेत ज्यांनी मात्र आक्रमक बॅटिंग केली. आपल्या संघाला जवळपास 3ऱ्याच ओव्हर मध्ये मॅच संपवली आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये जारी राहिला तो म्हणजे संकेत ठरतोय सामनावीर. चला पुढच्या मॅच साठी आता मात्र ग्राउंड खाली करायचं सर्वांनी. डीजे दादा धन्यवाद. मॅच चालू करायची आहे प्लीज. जे कोणी आता मात्र ज्यांची मॅच नसेल त्यांनी प्लीज ग्राउंड खाली करा.
चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतो. संकेत आपण या आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. तसंच बेस्ट एफर्ट्स प्रणय राणा आपण यायचंय बेस्ट एफर्ट्सचा पुरस्कार घेण्यासाठी. आपण देखील चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी या मॅच मध्ये. परंतु ती आपली बॅटिंग काही खास कामी आली नाहीये, परंतु आपण प्रयत्न केलात त्यासाठी मात्र आपल्याला बेस्ट एफर्ट्सचा पुरस्कार दिला जाणार आहे.